असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरच्या वतीनं अभियंता दिन, जागतिक वास्तुशास्त्र दिन आणि जागतिक अधिवास दिन एकत्रितपणे साजरा करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त शबरीश पिल्लई, राज्याच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी, पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, कार्यक्रमाचे प्रायोजक आयस्टॉन कार पार्किंग सिस्टीमचे संचालक प्रमोद पाटील, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, आधुनिक वास्तुशास्त्राचे जनक ली कॉर्बुजिये यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरच्या वतीनं गोदरेज प्रॉपर्टीजचे व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर सतीश दत्तात्रय जाधव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जॉईंट प्रोजेक्ट प्रेसिडेंट इंजिनियर चंदरभान मनोहर मनवानी यांना मानद सभासदत्व प्रदान करण्यात येत असल्याचं व्हाईस प्रेसिडेंट विजय चोपदार यांनी सांगितलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्याच्या विकासात एईचं सहकार्य घेण्याची ग्वाही देत लोकप्रतिनिधींशी, प्रशासन आणि तांत्रिक क्षेत्रातील संस्थांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। प्रशासन, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी, तिसऱ्या बाजूला आपण सगळेजण एकमेकाच्या विचारानं आणि योग्य पद्धतीच्या समन्वयाने गेलो तर खूप चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट होऊ शकते। कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतकंच वाटते की बऱ्याच वर्षांचा बॅकलॉग आहे की तो खूप चांगल्या पद्धतीने आपण भरला पाहिजे आणि तो जर भरला तर आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीचे दिवस येतील। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एईनं प्रशासनाला शासकीय प्रकल्पांसाठी होणारा खर्च योग्य पद्धतीनं होतोय का याची खात्री करण्यासाठी एआय आधारित टूल विकसित करून द्यावं असं आवाहन केलं। जो काही प्लॅन बनवलेला आहे किंवा त्यामध्ये काय एस्टिमेटमध्ये काय बाबी आहेत त्या समजण्यामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात। मग जी काही रक्कम दिलेली आहे त्यामध्ये ते काम बसवलेलं ते खरोखर सर्व रक्कम व्यवस्थित युटिलाइज झालेली आहे का ते लक्षात येत नाही। तर एक माझी विनंती राहील की एआयचा वापर करून असं जर काही तुम्ही आम्हाला सोल्युशन दिले की जे काही आम्ही रक्कम देतोय त्याच्यामध्ये परफेक्टली सर्व गोष्टी त्या एस्टिमेटमध्ये किंवा त्या बजेटमध्ये येत आहेत अशा पद्धतीचं जर एखादं जर टूल आम्हाला जर मिळालं त्यावरती तुम्ही काम केलं तर मला वाटतं त्याची प्रशासनाला मदत होईल आणि गव्हर्नमेंटचे पैसे इफिशियंटली वापरण्यासाठी सुद्धा आम्हाला मदत होईल। महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर महापालिकेला एईचं नेहमीच सहकार्य लाभत असून आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स यांच्यासाठी महापालिका ईज ऑफ डुईंग बिझनेस संकल्पनेचा प्रभावी वापर करेल असं त्यांनी सांगितलं। पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांनी पन्हाळगडासह मराठा साम्राज्यातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळण्यासाठी काय प्रक्रिया राबवावी लागली याची माहिती दिली। पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या वैभवशाली वारसा जगासमोर आणण्यासाठी अजून व्यापक प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली। आयस्टॉन कार पार्किंग सिस्टीमचे संचालक प्रमोद पाटील यांनी आयस्टॉनच्या कार पार्किंग सिस्टीमसह विविध सेवांची माहिती दिली। एईचे प्रेसिडेंट अजय कोराणे यांनी एईच्या उपक्रमांची माहिती देत एईनं स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत तांत्रिक सहभाग दिला असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला एईचे सेक्रेटरी राज डोंगळे, माजी प्रेसिडेंट रमेश पवार, संजय आवटे, संजय आडके, विजय कोराणे, संदीप घाटगे, दिलीप जाधव, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, एईचे खजानीस उमेश कुंभार, संचालक अनिल घाटगे, विजय पाटील, गौरी चोरगे, प्रशांत काटे, प्रशांत पत्की, उदय निचिते, निशांत पाटील, प्रमोद पोवार यांच्यासह सभासद आणि आयस्टॉनचे संदेश भांदिगरे, प्रशांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते।